ओके, आपण श्री दत्तच्या इथे थांबलेलो, बट खूप जास्त क्राऊड आहे आणि मला बाहेरनंच दिसतंय की आतमध्ये बसायला अजिबात जागा नाही आहे, कारण का बाहेरच गाड्या एवढ्या लागल्यात. तर आतमध्ये कायच जागा असेल. ते जुनं श्री दत्त होतं, ते पण चालू आहे, हे पण चालू आहे, पण दोन्ही ठिकाणी खूप जास्त क्राऊड आहे. आणि मला भूक तर लागली आहे मला, कारण का सकाळपासून कप कॉफीवरती आहे. पण मला गर्दीत पण नाही थांबायचं यार. गर्दीत मला अजिबात काय खायचं नाही. मला पीस आवडतो, पीस, शांतता. बघू पुढे जाऊन कुठेतरी काहीतरी खाऊ. या चॅनलवरती आपण ट्रान्सफॉर्मेशनची सिरीज पण चालू करणार आहोत लवकरच. ट्रान्सफॉर्मेशन ऑलरेडी चालू आहे आपलं. ट्रान्सफॉर्मेशन मीन्स फॅट टू फिटची जर्नी. आपण ती पूर्ण डॉक्युमेंट करणार आहोत या चॅनलवरती. बट जो फोटो शूट येईल आपला आणि जो व्हिडिओ शूट येईल आपला, तो इंस्टाग्राम आणि एक नवीन चॅनल आपण बनवू त्यासाठी, फिटनेससाठी. आता सध्या रिदम मेंटेन करण्यासाठी हे एकच चॅनल राहू दे. जेव्हा फोटोशूट आणि व्हिडिओ शूट होईल आपला ट्रान्सफॉर्मेशनचा, तो आपण वेगळ्या चॅनलवरती अपलोड करू. ऑफकोर्स BTS या चॅनलवरती येतील शूटचे वगैरे. शूट आपण नवरात्रीत करायचा विचार आहे, नवरात्रीत किंवा नवरात्रीच्या नंतर, जसा योग जुळून येईल तसा. बट ॲज पर प्लॅन दसऱ्यापर्यंत रिलीज करायचा विचार आहे फोटोशूट. खूप काम बाकी आहे अजून स्वतःवरती करायला. मचान हॉटेल. भूक लागली आहे यार, पण आता श्री दत्त गेलं तर कुठे खाऊ असं झालंय. कुठे खाऊ, काय खाऊ. फेमस लपेटा साई ग्रुप. अरे हे हॉटेल मी किती दिवस शोधत होतो यार. हे इथे आहे काय? अच्छा, अरे किती दिवस शोधत होतो मी हे हॉटेल. साई ग्रुपाच होतो ना. कामातमध्ये थांबू शकतो यार आपण. तेव्हामध्ये थम्सअप पिऊ शकतो आपण. थम्सअप हे सातबारा जे मी म्हणत होतो. त्यांची जी मेन ब्रांच आहे कोल्हापूरची, आता आहे की होती माहिती नाही. कोल्हापूरच्या शाखेत आम्ही जेवलेलो. कडक जेवण, कडक. आय होप ते एक्सटेंड करत असते. आता नवीन ब्लॉग चालू करतोय, केला आहे एक ब्लॉग आपण साई ग्रुप काय म्हणतोय, श्री दत्तच्या इथे संपवला. मारूया ना आपण आता पूर्ण कर्लेखिंडीपर्यंत. सो ऑलवेज बी कॉन्शियस, बी केअरफुल while riding or while driving. इथे बांधले वरती, इकडनं माकडं जातात. आता ते वरती बांधले तर ते लोक खालना पण जाणार ना. माकडं थोडी एवढा विचार करणार आहे की बाबा माझ्यासाठी त्यांनी पाचवं बांधलं आहे, तुम्ही तिकडनंच जाणार आहे. ते लोक रोडवरनं पण क्रॉस करतात. ट्रॅफिक असेल तर येत नाहीत.
बट आपल्या इकडचे टुरिस्ट खूप खूप म्हणजे खूप एवढे गोड आहेत की त्यांना कितीही बोला ना, केवढे गोड आहेत हे लोक की त्यांना कितीही तुम्ही बोर्ड लावून सांगा की त्यांना साखर खायला देऊ नका, बिस्किटं खायला देऊ नका, तरी पण आपलं प्रेम एवढं आंधळं आहे की बिस्किटं द्या, द्राक्ष द्या, पोहे द्या खायला, जमल्यास वरण भात पण द्या. आपल्यासारखे नाही आहेत ते लोक, त्यांचा लाईफस्पॅन कमी असतो. आपल्याला ज्या आजारांना सामोरं जावं लागेल त्या आजारांना त्यांना पण सामोरं जावं लागेल. तुमचा इन्सुलिन वाढलं, तुमचं HbA1c वाढलं तर तुम्ही टॅबलेट्स घेऊ शकाल, ते काय घेणार? अवॉइड करा. तर इकडनं लेफ्टनी जागा आहे, पण या लोकांचा पिकअप तोडायचा नाही आपण कधीच, पण नेहमी राईटने जायचं. जर लेफ्टला सफिशियंट जागा असेल तो राईट मारतोय किंवा राईटला जातोय आणि तुम्हाला माहिती आहे लेफ्टला जागा आहे, सो यू कॅन गो फ्रॉम लेफ्ट. बट अदरवाईज राईटनीच कधी पण ओव्हरटेक करा, कारण का त्या लोकांचा ब्लाइंड स्पॉट खूप मोठा असतो. त्यांना घंटा कळणार नाही तुम्ही त्याच्या पाठी आहात ते. सो ऑलवेज be conscious, be careful while riding or while driving. इथे बांधले वरती, इकडनं माकडं जातात. आता ते वरती बांधले तर ते लोक खालना पण जाणार ना. माकडं थोडी एवढा विचार करणार आहे की बाबा माझ्यासाठी त्यांनी पाथवं बांधलं आहे तुम्ही तिकडनंच जाणार आहे. ते लोक रोडवरनं पण क्रॉस करतात. ट्रॅफिक असेल तर येत नाहीत. बट आपल्या इकडचे टुरिस्ट खूप खूप म्हणजे खूप एवढे गोड आहेत की त्यांना कितीही बोला ना, केवढे गोड आहेत हे लोक की त्यांना कितीही तुम्ही बोर्ड लावून सांगा की त्यांना साखर खायला देऊ नका, बिस्किटं खायला देऊ नका, तरी पण आपलं प्रेम एवढं आंधळं आहे की बिस्किटं द्या, द्राक्ष द्या, पोहे द्या खायला, जमल्यास वरण भात पण द्या. आपल्यासारखे नाही आहेत ते लोक, त्यांचा लाईफस्पॅन कमी असतो. आपल्याला ज्या आजारांना सामोरं जावं लागेल त्या आजारांना त्यांना पण सामोरं जावं लागेल. तुमचा इन्सुलिन वाढलं, तुमचं HbA1c वाढलं तर तुम्ही टॅबलेट्स घेऊ शकाल, ते काय घेणार? अवॉइड करा. त्यांना असं काय खायला देणं, बिस्किट वगैरे नका देऊ. तुमच्याकडे काय ॲनिमल फूड वगैरे असेल तर द्या. थोडं थांबून पाणी तरी पिऊ आता, कारण का मला सॅडल बॅग पण चेक करायचे. जनरली मी थोडंसं थांबून चेक करतो, नेहमी जिकडे चेक करतो तिकडे चेक करूया. वडखाळला चेक. लाऊड एक्झॉस्ट का लावतात मला समजत नाही. म्हणजे मी त्याच्या पाठी आहे तर मला एवढा त्रास होतोय कानाला, त्याला किती होत असेल. तो तर त्या बाईकवरती बसलाय आणि तो कुठे आहे त्याचा आवाज इथपर्यंत येतोय मला. म्हणजे ती विटीवरच्या पुढे आहेत. पण संपूर्ण काम ऑलमोस्ट त्यांनी लॉकडाऊनमध्ये संपवलेलं आहे. ऑलमोस्ट 95%. थोडं काम बाकी होतं, अजून पण थोडं काम बाकी आहे. बट खूप चांगला केला आहे रस्ता. पहिलं तुम्ही 30-40च्या वरती जाऊ नका शकत, पण आता तुम्ही इझिली 120-100ला क्रूज करू शकता कोणतीही बाईक.
क्वालिटी पंजाबी. अरे सेम बाईक, आय थिंक सेम बाईक. हां सेम बाईक. अरे वा. खूप लोकांना आवडला आहे कलर माहिती आहे. बाईकचा जो कलर आहे मलेडियन ब्रॉन्झ, खूप लोकांना आवडला आहे कलर. खूप लोक बोलतात अरे छान आहे बाईक, छान आहे कलर. ॲक्च्युली मला मद्रास रेड पण आवडलेला, बट हा थोडासा जास्त चांगला दिसतो आणि हा लॉंग टर्म कलर आहे. म्हणजे पुढे 5 वर्षात 10 वर्षात असं वाटणार नाही की अरे जुनी वाटते बाईक. तसा तो मद्रास कलर किंवा ब्ल्यू, जोधपूर ब्ल्यू कलर जो होता ना, तो पण तसा होता आहे. म्हणजे अजूनही तो आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही गेलात त्या कलर्समध्ये, मलेडियन ब्रॉन्झ किंवा जोधपूर ब्ल्यू किंवा मद्रास रेड, मद्रास चेरी रेड, हे असे जे कलर आहेत हे लॉंग टर्म चालतात. तुम्ही 15 वर्ष 20 वर्ष पण ते एव्हरग्रीन वाटतात कलर. बट हे जे मॅट फिनिशवाले सगळे कलर आहेत, ब्लॅक मॅट, कमांडो, हे आय थिंक 4-5 वर्ष त्यानंतर एकदमच डिले झाले वाटतात ते कलर. आता कळलं काय झालं, मी स्पीड ब्रेकरनं उडवली गाडी. सवय मला हिमालयनची आहे ना, ही खूप मोठा पॅच हिमालयन चालवली आहे. अराऊंड 3-3.5 वर्ष मी हिमालयन चालवली. कधी कधी मला एक्सेस पण असं वाटतं की यार मला खड्डे लागत आहेत. मी जेव्हा सिटीमध्ये जरी चालवतो, साऊथ मुंबईमध्ये जरी चालवतो, तरी पण असं वाटतं की ते खड्डे लागत आहेत मला. एवढी सवय झाली मला हिमालयनची. ओके, सो आता हा जो बाईकवाला आपल्या पाठी आहे, या बाईकवाल्यावरनं मी तुम्हाला एक थेअरी सांगतो की तुम्ही जेव्हा सोलो राईड किंवा सोलो राईड शिवाय दुसरी कोणती राईड करताय, कपल हे काय म्हणतात त्याला, ग्रुप राईड किंवा अजून 2 किंवा 3 जण, 3 रायडर असतील, 2 रायडर असतील, कपल राईड. कपल मीन्स तुमचा जो कपल आहे तो तुमच्या दुसऱ्या व्हेकलवरती असेल तर तुम्ही किती अंतर ठेवून कशी बाईक चालवाल. सो आता तुम्हाला दिसतोय तो जो बाईकवाला आहे तो माझ्या साईड व्ह्यू मिररवरती मला एकदम क्लिअरली दिसतो. सेम बाईक आहे आमच्या दोघांची, मला क्लिअरली दिसतं. सो आपण जे बोलतो ना की 1 सेकंद 2 सेकंद काय तुम्ही मोजत बसणार वाटतं ते सेकंद, तुम्ही कधी पोचतोय काय पोचतोय. फक्त तुम्ही एवढं बघा की तुमचा जो बडी आहे, तुमचा जो मित्र आहे, तुमचा जो भाऊ आहे. आता माझ्या ज्या राईड्स आहेत त्या ऑलमोस्ट मी माझ्या मोठ्या भावासोबत केल्या आहेत आणि माझ्या बहिणीसोबत केल्या. सो मी नेहमी बघतो की ते लोक मला साईड व्ह्यू मिररमध्ये दिसत आहेत का किंवा त्यांना मी दिसतोय का. या 2च गोष्टी आम्ही लक्षात ठेवतो. आम्ही कधीच एवढी टेल गेटिंग करत नाही की मी एकदम त्याच्यात जवळ चालवतो आहे आणि तो माझ्या एकदम जवळ चालवतो आहे. एवढी स्पेस ठेवतो आम्ही की तो मला दिसत राहील माझ्या साईड व्ह्यू मिररमध्ये. आता बघा तुम्हाला दिसत नाही आहे. सो एवढी तुम्ही ठेवू शकता का जेव्हा तुम्ही कपल राईड किंवा ग्रुप राईड करता तेव्हा. कपल राईड्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुमचा जो कपल आहे तो तुमचा दुसरा बाईकवरती असतो. आम्ही एकदम अशी जवळ चालवलेली जी राईड होती ना ती म्हणजे रत्नागिरीला आम्ही रत्नागिरीला आम्ही पावसला राहायला होतो. पावसला त्या ह्याचं नाव नाही माहिती, हॉटेलचं ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो. जर मला आठवलं किंवा मी जरी विचारलं तर मी त्याचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती ऑफकोर्स टाकीनच. तेव्हा हॉटेलमधनं आम्ही रत्नागिरी सिटीमध्ये एक रेस्टॉरंट होतं तिथे जेवायला गेलेलो. आय थिंक आमंत्रण, जर मी चुकत नसेल तर अगेन त्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेलो आम्ही. रात्री एक
तुम्ही म्हणू शकता 9:30 वाजता. आणि तुम्हाला माहिती आहे रत्नागिरीची साईडची वगैरे आहे की रात्री 7, 7:15 नंतर तिकडे कोण नाही जात बाहेर. जर तुमच्याकडे स्वतःचं व्हेकल नसेल तर तुम्ही काही नाही करू शकत तिकडे, कारण का ST पण मेन रोडलाच असते आणि ST पण खूप लिमिटेड राऊंड्स असतात त्यांच्या. तर जेव्हा आम्ही तिकडे जेवायला गेलो आमंत्रण हॉटेलमध्ये, तेव्हा जाताना आम्हाला काय वाटलं नाही, कारण का जाताना व्यवस्थित गेलो आम्ही. आमचं असं ठरलेलं की जायचं थिबा पॉईंटला, तिकडे थिबा पॉईंट बघायचं आणि मग जेवायला जायचं. जेव्हा आम्ही थिबा पॉईंटला गेलो तेव्हा तिकडे एक काका भेटले आम्हाला. म्हणजे आता जसा हा सरळ रोड जातो आणि पुढे जसं सर्कल आहे तसं तो टेम्पो आहे टाटाचा ट्रक आहे किंवा ते हॉटेल सूर्य आहे तसा तो चौक होता आहे. तर तिकडे आम्ही त्या काकांना विचारलं की काका इथे थिबा पॉईंट कुठे आहे. मी थिबा पॉईंट चुकत नसेल तर लोकेशन, तर ते म्हणाले की पुढे जाऊन. ते फक्त बोलले पुढे जाऊन. तर मला माझा भाऊ बोलला की ठीक आहे तू इथे थांब माझ्याबरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा तो नेबर होता लहान मुलगा, जे ऑफकोर्स तो मला माझ्या छोट्या भावासारखाच आहे, छोटा भाऊच आहे तो माझा. सो तो आणि मी गाडीवरती होतो बुलेटवरती. ही नव्हती, कोणाच्या मित्राची बाईक होती. तर आम्ही त्या काकांच्या तिथे थांबलो बाजूला, कारण का कोणच नव्हतं आजूबाजूला. आणि कुणाला अक्षा पुढे गेले आणि ते जेव्हा रिटर्न येत होते, ऑफकोर्स त्यांना तिकडे काय भेटलं ना, डेड होता. ते जेव्हा रिटर्न येत होते तेव्हा मी बोललो की या काकांजवळ कशाला उभं राहायचं, परत काहीतरी दुसरं डॉक्टर काढतील आणि बोलत बसतील. म्हणून 2 पावलं पुढे गेलो मी. 2 पावलं म्हणजे मी आता तुम्हाला सांगू ना, माझी आणि या बैलगाडीच्या मध्ये जेवढा डिस्टन्स आहे तेवढा पुढे गेलो असेल. आणि पाठी मी साईड व्ह्यू मिररमध्ये बघतोय, ठीक आहे. आणि मी त्या हार्दिकशी बोलतोय. हार्दिक बोलतो अरे काका कुठे गेले. म्हणजे 2 सेकंदाचा पण टाईम नसेल. काका गायब. काकांनी कल्टी मारली. काका छूमंतर दिसलेच नाहीत कुठे. आमच्या दोघांची एकत्र फाटली तेव्हा. आणि अजिबात लाज वाटत नाही सांगायला की फाटली, कारण का एवढ्या स्टोरीज ऐकल्यात मी रत्नागिरीच्या. आणि येऊन आम्ही ते त्यांना सांगितलं की अरे दिसतच नाहीत. ते बोलले म्हणजे कुणाल जेव्हा आला तेव्हा आम्ही सांगितलं त्याला की अरे मला दिसलेच नाहीत ते कुठे गेले. 2 पावलं म्हणजे म्हणतात ना की तू बघतच असते आम्ही तिथे कुठे उभे होतो आणि कुठे आलो आहे, तिकडनं ते गायब. तेव्हा तिकडे धास्की भरली. मग तिकडे आम्ही पुढे जाऊन एकाला विचारलं घरात जाऊन की थिबा पॉईंट कुठे आहे. मग त्यांनी आम्हाला दाखवलं की असं जा. मग थिबा पॉईंटला गेलो, पण दोघं पण एवढे आम्ही नर्वस झालेलो, आम्हाला बघून ते पण नर्वस झाले. त्यानंतर आम्ही जेवायला गेलो तर जेवण डिसेंट होतं तिकडचं. जेव्हा रिटर्न येत होतो तेव्हा तुम्हाला जर माहिती असेल किंवा तुम्ही मॅपमध्ये बघा, गणपती मंदिर सोडलं रत्नागिरीकडून जर तुम्ही पावसला येता तेव्हा गणपती मंदिर सोडलं तर एक घाट लागतो छोटासा. त्या घाटातनं आम्ही येत होतो. माझ्याकडे 350 बुलेट, माझ्या भावाकडे 411 हिमालयन ॲडव्हेंचर बाईक. त्या घाटामध्ये खड्डे होते, आम्ही वाचून चालवतोय बाईक. कर्व्स होते, आम्ही हळू चालवतोय बाईक. आणि आमच्या बाजूने एक कपल, ओके, एज असेल एक अराऊंड 45च्या अराऊंड, दोघांचं एज 40-45च्या अराऊंड. आमच्या बाजूनी MATवरनं, म्हणजे ती बाईक जी MAT मी तुम्हाला म्हणतोय ती 90sच्या जमान्यातली बाईक असेल. आमच्या समोरनं आम्ही 40च्या स्पीडने असू, 20च्या स्पीडने असू, आमच्या समोरनं 80च्या स्पीडने गेली आहे ती. अंदाजे 80च्या स्पीडनी, जिकडे आम्हाला 30चा स्पीड पण असं वाटत होता की खूप जास्त आहे, 40चा स्पीड पण खूप जास्त होता. आणि असं नाही म्हणत आहे की मी तुम्हाला की गेली की आम्हाला कॉम्प्लेक्स आला की अरे आम्हाला गाडी चालवता येत नाही. सेम बाईक, सेम कपल,
आमच्या बाजूनी 4 वेळा गेले, 4 वेळा. आणि आम्ही चौघांनी पण ती गोष्ट नोटीस केली, पण चौघांच्या पण अंगात एवढी हिंमत नाही की आम्ही ती तोंडातनं बोलून दाखवावी की अरे हे कपल तर आत्ताच तर पास केलं आम्हाला त्यांनी. 4 वेळा आम्हाला त्यांनी पास केलं. सेम स्पीड, सेम स्पीड. ना त्याला खड्डे लागले, ना त्याला कर्व्हचा प्रॉब्लेम आला, त्या काहीच प्रॉब्लेम नाही आला. सेम स्पीडने गेलं आमच्या इकडनं. जेव्हा आम्ही राईड करतो आणि जेव्हा मी राईड करून ब्लॉग करतो आहे तेव्हा फटीग थोडा जास्त होतो आहे मी, कारण का सतत मी किस्से सांगतोय, सतत मी बोलतोय, तर मी डिस्ट्रॅक्ट पण होतो आहे. मला परत रोडवरती फोकस पण करायचा आहे, तो मेंटल फटीग जास्त आहे. जेव्हा नॉर्मल आपण जेव्हा राईड करतो तेव्हा चिल करतो आणि गात करतो. फर्स्ट टाइम मी मुंबई टू अलिबाग ब्लॉग करतो, तो ब्लॉग थोडंसं डिफिकल्ट करत आहे. इकडनं अलिबाग पुन्हा पण आहे रस्ता लेफ्टला जायला. हा ब्रिज उतरताच्या वेळेला लेफ्ट तिकडे दिलेला आहे, साईन आहेत त्यांना लेफ्ट. तिकडनं जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होता. इकडनं लेफ्ट. हा जो फुटबॉल आहे राईटचा तो पण मस्त आहे. मस्त आहे मीन्स या फुटबॉलमध्ये तुम्हाला थंड थम्सअप, थंड स्प्राईट मस्त भेटेल, चिल्ड एकदम प्रॉपर. त्या रोडवरनं आम्ही आलेलो रात्री 11:15 वाजता, जेव्हा मी मुंबई टू गोवा राईड केलेली. म्हणजे तेव्हा रस्ता एवढा खराब होता मुंबई टू गोव्याचा की जेव्हा आम्ही हा ब्रिज क्रॉस केला तेव्हा मला कळलं की आम्ही वडखळ क्रॉस केलं किंवा वडखळचा ब्रिज क्रॉस केला. तोपर्यंत काहीच नाही कळलं, मॅपच बघून जात होतं फक्त गाडी, मॅप आणि तिथपर्यंत रस्ता दिसतो तिथपर्यंत, एवढा रस्ता खराब होता. लॉकडाऊन नंतर तिकडचा पण रस्ता त्यांनी हळूहळू चांगला केला आहे असं म्हणतात मुंबई टू गोवा. बऱ्यापैकी रस्ता चांगला झाला. आता जेव्हा कोस्टल राईड करून आम्ही जेव्हा रिटर्न येऊ रत्नागिरीवरनं थोड्या दिवसांनी, थोड्या महिन्यांनी, नॉट दिवसांनी, तेव्हा कळेल की तो रस्ता किती चांगला गेला. मी आता एक डिफरन्स नोटीस केला की जेव्हा मी राईड करतो आणि जेव्हा मी राईड करून ब्लॉग करतो तेव्हा फटीग थोडा जास्त होतो आहे मी, कारण का सतत मी किस्से सांगतोय, सतत मी बोलतोय, तर मी डिस्ट्रॅक्ट पण होतो आहे. मला परत रोडवरती फोकस पण करायचा आहे, तो मेंटल फटीग जास्त आहे. जेव्हा नॉर्मल आपण जेव्हा राईड करतो तेव्हा चिल करतो आणि गात करतो. फर्स्ट टाइम मी मुंबई टू अलिबाग ब्लॉग करतो, तो ब्लॉग थोडंसं डिफिकल्ट करत आहे. त्या राईडमध्ये मला जर काय बघायला भेटलं असेल तर फेमस लपेटावाला. इकडनं अलिबाग पुन्हा पण आहे रस्ता लेफ्टला जायला. हा ब्रिज उतरताच्या वेळेला लेफ्ट तिकडे दिलेला आहे, साईन आहेत त्यांना लेफ्ट. तिकडनं जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होता.
इकडनं लेफ्ट. राईट. मस्त भेटेल, चिल्ड एकदम प्रॉपर. या रोडवरनं आम्ही आलेलो रात्री 11, सव्वा 11 वाजता, जेव्हा मी मुंबई टू गोवा राईड केलेली. म्हणजे तेव्हा रस्ता एवढा खराब होता मुंबई टू गोव्याचा की जेव्हा आम्ही हा ब्रिज क्रॉस केला तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही वडखळ क्रॉस केलं किंवा वडखळचा ब्रिज क्रॉस केला. तोपर्यंत काहीच नाही कळलं. मॅपच बघून जात होतं फक्त गाडी, मॅप आणि जिथपर्यंत रस्ता दिसतो तिथपर्यंत. एवढा रस्ता खराब होता. लॉकडाऊन नंतर तिकडचा पण रस्ता त्यांनी हळूहळू चांगला केला आहे असं म्हणतात मुंबई टू गोवा. बऱ्यापैकी रस्ता चांगला झाला. आता जेव्हा कोस्टल राईड करून आम्ही जेव्हा रिटर्न येऊ रत्नागिरीवरनं थोड्या दिवसांनी, थोड्या महिन्यांनी, नॉट दिवसांनी, तेव्हा कळेल की तो रस्ता किती चांगला गेला. मी आता एक डिफरन्स नोटीस केला की जेव्हा मी राईड करतो आणि जेव्हा मी राईड करून ब्लॉग करतोय तेव्हा फटीग थोडा जास्त होतोय मी. कारण का सतत मी किस्से सांगतोय, सतत मी बोलतोय, तर मी डिस्ट्रॅक्ट पण होतोय. मला परत रोडवरती फोकस पण करायचा आहे. तो मेंटल फटीग जास्त आहे. जेव्हा नॉर्मल आपण जेव्हा राईड करतो तेव्हा चिल करत आणि गात करतो. फर्स्ट टाइम मी मुंबई टू अलिबाग ब्लॉग करतो आहे. तो ब्लॉग थोडंसं डिफिकल्ट करत आहे. आजच्या राईडमध्ये मला जर काय बघायला भेटलं असेल तर ते फेमस लपेटावाला. इकडनं अलिबाग पुन्हा पण आहे एक रस्ता लेफ्टला जायला. हा ब्रिज उतरताच्या वेळेला लेफ्ट तिकडे दिलेला आहे, साईन आहेत. त्यांना लेफ्ट. तिकडनं जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होता. इकडनं लेफ्ट. दोन तास 20 मिनटं. 2 तास 15 मिनटं, नॉट 20 मिनटं. आपण पोचलोय वडखळला. आता आपण 2 मिनटं थांबून सॅडल बॅग चेक करू. सगळं व्यवस्थित आहे ना, अगदी नाही आहे ना सॅडल बॅग. इकडनं राईट मारल्यावरती थोडंसं पुढे जाऊन लेफ्टला स्पेस आहे, इकडे आपण थांबू शकतो बाईक विदाउट डिस्टर्बिंग अदर्स. फोन पण करू घरी आणि सांगू आपण की आपण कुठे पोचलो आहे. पहिल्यांदा मी ते पोलिसवाले बघितले उभे. मित्र प्रेम बियर वाईन शॉप.